ऑनलाईन जुगारात पैसे हरल्यामुळे हरलेली रक्कम मिळण्यासाठी चक्क पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न अंगलट आल्यानं 3 जणांना पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली आहे। यामुळे पुन्हा एकदा तरुणांमध्ये ऑनलाईन गेमच्या व्यसनाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। देवळा मालेगाव या राज्य महामार्गावरील पिंपळगाव वाखारी येथील MK पेट्रोल पंपावर सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास 3 जणांनी पंपावरील कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम 6140 रुपयांची जबरी चोरी करून या ठिकाणाहून पळ काढल्याची घटना घडली होती। 3ही आरोपींविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। याबाबत देवळा पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देवळा मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी येथील इंडियन ऑइलच्या MK पेट्रोल पंपावर सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास सचिन बाळू आहिरे, रोशन बाळू आहिरे दोघे राहणार दहिवड देवळा व कुणाल संजय पवार राहणार कणकापूर तालुका देवळा हे बिना नंबरची बजाज पल्सर घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आले। यावेळी त्यांनी अजय बनवरीलाल यादव या पंपावरील कामगाराला पकडून खाली पाडले, त्याला मारहाण केली आणि यातील एकानं कोयत्याचा धाक दाखवत दुसऱ्याने कामगाराच्या खिशातून जबरदस्तीनं 6140 रुपये रोख रक्कम काढून चोरी करून ते पळून गेले। अजय बनवरीलाल यादव याच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेची पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी दखल घेत वरील 3ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली BN सोनवणे करत आहेत। दरम्यान दहिवड येथील सचिन बाळू अहिरे याला मोबाईलवर ऑनलाईन जुगार खेळण्याचं व्यसन होतं। या व्यसनापायी तो 40,000 रुपये हरला होता। घरचे जाब विचारतील या भीतीनं त्यानं पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा विचार केला। यासाठी त्याचा भाऊ रोशन आहिरे आणि कुणाल पवार राहणार कणकापूर यांना त्याच्या कटात सहभागी करून घेतलं। मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांच्या मुसक्या आवळल्यानं त्यांचा प्लॅन धुळीस मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।